विठुरायाच्या मूर्तीची काही प्रमाणात झीज झाल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करणं गरजेचं आहे असा लेखी अहवाल पुरातत्व विभागानं मंदिर समितीला दिला आणि त्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीला लवकरच रासायनिक प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। पदस्पर्श दर्शनामुळे आता विठ्ठलाच्या पायाची जी होताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत बघितलं तर मागील काही महिन्यापूर्वीच पुरातत्व विभागानं पाहणी केली होती। विठ्ठलाचा अभिषेक असेल, पदस्पर्शनामुळे विठ्ठलाच्या पायाची झीज होताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आज बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की पुन्हा एकदा विठ्ठलाच्या पायाला इपॉक्सी लेप करण्यात येणार आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर येणाऱ्या भाविकाचा जो पदस्पर्श दर्शनाने विठ्ठलाच्या पायाची झीज होताना आपल्याला पाहायला मिळते। मंदिर समिती व पुरातत्व विभागानं मागील काही दिवसापूर्वी पत्रही काढण्यात आलं होतं की विठ्ठलाच्या पायाची झीज होते आणि आता याच इपॉक्सी लेप सुद्धा करण्यात येणार आहे। पुरातत्व विभागाने आता हा निर्णय घेतलेला आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं येणाऱ्या काही दिवसामध्येच याचा निर्णय घेऊन इपॉक्सी लेप विठ्ठलाला करण्यात येणार असल्याचं आपल्याला आता पाहायला मिळतंय। विठ्ठल गाभाऱ्यातून माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।